सेपियन्स फक्त अन्न आणि कच्चा माल गोळा करत असत असं नाही, तर ज्ञान प्राप्त करण्यासाठी ते भटकंती करत असत. त्या प्रदेशात तग धरून राहण्यासाठी त्या प्रदेशाचा तपशीलवार नकाशा त्यांच्या मनपटलावर असण्याची नितांत गरज होती. दैनंदिन अन्नाच्या शोधात कमाल कार्यक्षमता निर्माण होण्यासाठी प्रत्येक वनस्पतीच्या वाढीच्या पद्धतीविषयी माहिती मिळवणं त्यांना गरजेचं होतं. त्याचबरोबर प्रत्येक प्राण्याच्या सवयींची माहिती करून घ्यावी लागत होती. म्हणजे कोणतं अन्न पौष्टिक आहे, कोणतं आजारी पाडणार आहे, कोणतं बरं करणार आहे, ही माहिती मिळवणं त्यांच्यासाठी गरजेचं होतं. ऋतू कसे बदलत जातात, वादळापूर्वी किंवा दुष्काळापूर्वी कोणत्या सूचना मिळतात, ही माहिती प्राप्त करणं त्यांची गरज होती. प्रत्येक ओढा, अक्रोडाचा प्रत्येक वृक्ष, अस्वलाची प्रत्येक गुहा आणि त्यांच्या परिसरात पडलेला गारगोटीचा प्रत्येक दगड यांचा त्यांनी अभ्यास केला. दगडाचा चाकू बनवणं, फाटलेला कोट दुरुस्त करणं, सशासाठी सापळा लावणं, दरडी कोसळण्याला तोंड देणं, या सगळ्या गोष्टी प्रत्येक व्यक्तीला करता येणं आवश्यक होतं. यासोबतच सर्पदंशाचा सामना कसा करायचा, भुकेल्या सिंहाला कसं तोंड द्यायचं, या गोष्टीही प्रत्येकाला समजणं आवश्यक होतं. या अनेक कौशल्यांमधल्या एक कौशल्यावर प्रभुत्व मिळवण्यासाठी शिकाऊ उमेदवार म्हणून अनेक वर्ष सराव करणं आवश्यक होतं. सर्वसामान्य प्राचीन भटका माणूस काही मिनिटांमध्येच गारगोटीच्या दगडाचं भाल्यात रूपांतर करू शकत होता. आपण आज त्या कृतीची नक्कल करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण त्यात सपशेल अपयशी ठरतो. आपल्यापैकी अनेकांकडे गारगोटीचे आणि बसाळचे तुकडे पाडण्यासाठी लागणारं ज्ञान आणि ते काम नेमकेपणानं करण्यासाठी लागणारं हस्तकौशल्य सुद्धा नाही.